नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मी विठ्ठल जाधव पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष हिंगोली. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने मौजे पहिनी येथील कथित ग्रामपंचायत भ्रष्टाचारासंबंधी चौकशी करण्यासाठी आम्ही वेळोवेळी जिल्हा प्रशासनास निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून संपर्क साधून चौकशी म्हणजे मागणी केली असता निवड पत्र काढून तोंडाला पानं पुसण्याचं काम संबंधित जिल्हा प्रशासनाने केलं. त्यामुळे आज आमच्यावर या ठिकाणी बसून हे माझं या पहिलीच्या ग्रामपंचायतीच्या संबंध भ्रष्टाचार चौकशी संदर्भात दुसरं उपोषण आहे. आणि आता या उपोषणाच्या अनुषंगानं चौकशी होऊन चौकशी अहवाल हातात आल्याशिवाय आणि संबंधित लोकांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, एवढी आमची मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही बसलेलो. पुढचं पाऊल जर या ठिकाणी बसून आमरण उपोषण करून सुद्धा जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचे पाऊल किंवा लोकशाही मार्गाने आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करू आणि त्या ठिकाणी जरी न्याय नाही मिळाला तर शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आझाद मैदानावर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही, एवढं बोलतो.